ते आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केले. फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो. बापू आंधळे ओळखीचा दिसला म्हणून. बापू आंधळे समोर होता. मी बाहेर निघालो. बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळेने माझ्या छातीत बुक्की मारली. मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं. राजाफळ, सोमनाथ सलगरे, सनी देवडेच्या हातात कोयते होते. राजाच्या हातात गन होती आणि गोट्याच्या हातात गन होती. त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली. त्यात 3 बुलेट मला लागल्या. 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा. त्याच अंधाधुंद फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या. त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेले.